शेतकरी मित्रांनो, कांदा लागवडीनंतर पहिले खत व्यवस्थापन करत आहे आपण. त्यासाठी आपण बघू शकता या गोण्यांची आपण निवड केलेली आहे. त्यात आपण पहिले म्हणजे RCF कंपनीचे पोटॅश, त्याचबरोबर महाधनचे 8-21-21, त्यानंतर जय किसानचे 18-46-0, त्याचबरोबर थायरो प्लस प्रति एकरासाठी 4 किलो, त्याचबरोबर थायोग्रीनचे आपण 3-3 किलोचे 2 पुढे घेतले आहे प्रति एकरासाठी. आणि त्याचबरोबर DMP, दाणेदार DMP आहे, त्या आपण या सगळ्या खतांचा प्रति एकरासाठी आपण वापर केला आहे. ही पूर्ण आपण 4-4.5 एकरासाठी आपण टाकणार आहे. हे प्रत्येक एक एकरासाठी आपण कालवत आहे. शेतकरी मित्रांनो, ही पूर्ण माहिती तुम्हाला सांगितलीच आहे. 1 एकरासाठी मी या खतांचं नियोजन केलं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या आणि तिसऱ्या खताचं नियोजन पण मी करून ठेवलं आहे. एकाच वेळेस मी सगळा स्टॉक आणून ठेवला होता, तुम्ही बघू शकता. पुढच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या खताच्या नियोजनासाठी अशाच माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.